नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांसाठी शुभ प्रभात। मी आहे प्राध्यापक गणपत उगडे। टिक्कर मराठीमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत। चला तर मित्रांनो, खास विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव आपण सरळ सेवा भरती ही बॅच नव्याने सुरू केलेली आहे। या भरतीच्या संदर्भात विचार करत असताना तुमच्या ज्या काही सरळ सेवा अंतर्गत ज्या एक्झाम घेतल्या जातात त्यामध्ये टीईटी असेल, तलाठी असेल, राज्य उत्पादन शुल्क असेल, आरोग्य विभाग असेल, त्याचबरोबर लिपिक असेल, टंकलेखक असेल अथवा वनरक्षक असेल, इतर कोणत्याही परीक्षा घ्या, त्या सर्वच परीक्षेला मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, गणित, बुद्धिमत्ता आणि जीएस हे विषय ठरलेले आहेत। आता या सर्व विषयांच्या संदर्भात विचार करत असताना एक्सपर्ट असे जे काही फॅकल्टी आहे त्यांच्याकडून तुम्हाला हे सर्व विषय शिकवले जाणार आहे। मराठी व्याकरणाच्या संदर्भात विचार करत असताना तुमचं जेवढं वय आहे त्याच्या तिप्पट गेल्या 32 वर्षापासून मी सर्वच स्पर्धा परीक्षेला मराठी व्याकरण शिकवत आहे। सर्वसामान्य विद्यार्थ्याला समजेल अशा साध्या सोप्या सरळ भाषेमध्ये संपूर्ण मराठी व्याकरण अगदी भाषा उगम विकासापासून तर शुद्ध लेखनाच्या नियमापर्यंत सर्वच भाग तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे। म्हणून मित्रांनो, ही जी काय आपण नव्याने सुरू केलेली बॅच आहे हिचा तुम्ही स्वतःही फायदा घ्या, तुमचे मित्र असतील, इतर नातेवाईक असतील त्यांनाही या ठिकाणी हे टिक्कर मराठी ॲप डाउनलोड करून त्यावर तुम्ही सरळ सेवा बॅच याचा फायदा घेऊ शकता। तुम्हाला जर हक्काची, मानसन्मानाची आणि प्रतिष्ठेची भाकरी मिळवण्यासाठी ही खऱ्या अर्थानं तुम्हाला संधी आहे। आता मराठी व्याकरण म्हटलं की महाराष्ट्राची ही मातृभाषा आहे, त्यामुळे सर्वसामान्य विद्यार्थ्याला समजेल साध्या सोप्या सरळ भाषेमध्ये व्याकरणामध्ये जे काही टीसीएस पॅटर्न आहे, IBPS पॅटर्न आहे किंवा MPSC मार्फत ज्या काही विविध प्रकारच्या परीक्षा घेतल्या जातात त्या प्रश्नांचा सर्व सारासार विचार करून सरळ सेवा भरतीमध्ये प्रश्नांची जी काही काठिण्य पातळी आहे ती काठिण्य पातळी लक्षात घेऊन मी अतिसंभाव्य प्रश्नांची या ठिकाणी निवड केलेली आहे आणि त्याचंच आपण विश्लेषण आत्ता पाहणार आहोत। परंतु इथून पुढे दर दिवशी सायंकाळी 7 वाजता ही आपली बॅच लाईव्ह मध्ये राहील आणि म्हणून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या बॅचसाठी या ठिकाणी हे ॲप डाउनलोड करायचं आहे। चला तर जास्त वेळ न घेता आपण आपल्या प्रश्न प्रकाराला सुरुवात करूया। माझा आवाज तुमच्यापर्यंत येतोय? ठीक आहे, सुरू करूया आपण। आता पहा काय असतं की सगळ्यात पहिल्यांदा प्रश्न नेमका काय विचारलेला आहे हे तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे। प्रश्न एकदा समजला, योग्य, अयोग्य, सत्य, असत्य, अचूक, चूक किंवा आहे, नाही, हे सगळं क्रियापद अगोदर नीट व्यवस्थित समजून घ्यायचे आहे। एकदा का प्रश्न समजला तर लगेचच आपल्याला उत्तराची अचूक निवड करता येते। इथं पहा, रिकाम्या जागी येणाऱ्या योग्य अलंकारिक शब्दाचा पर्याय निवडा। कर्तव्य शून्य मनुष्याला काय म्हणतात? दळूबाई म्हणतात, मेषपात्र म्हणतात, रडतराव म्हणतात की दिवटा म्हणतात? चला, काय उत्तर असावं तुमचं सांगा अंदाजे। चला, कौन बनेगा करोडपती मध्ये? चला बोला, काय वाटतं अंदाजे? चला तर कर्तव्य शून्य माणसाला काय म्हणतात याचं उत्तर आहे दळूबाई। काय आहे रे? दळूबाई। हे बाकीचे पर्याय चुकीचे आहे, मेषपात्र, रडतराव, दिवटा। पण तुम्ही जर अभ्यास करत आहात तर तुम्हाला हे बाकीचे पर्याय पण माहित पाहिजे। तर कर्तव्य शून्य माणसाला काय म्हणतात? दळूबाई। इथं काय आहे? कर्तव्य शून्य मनुष्य, बरोबर आहे। हा झाला येचा भाग। बी काय म्हणतात? बी बावळट मनुष्य। बावळट मनुष्य, जो बावळट मनुष्य आहे त्याला म्हटलं जातं मेषपात्र। त्याच्यानंतर सतत नकार घंटा वाजवणारा, सतत नकार घंटा, नकार घंटा वाजवणारा, त्याला काय म्हणायचं रे? सतत नकार घंटा वाजविणारा, वाजविणारा, त्याला म्हणायचं रडतराव। कोणतंही काम सांगितलं नाहीचाच पाडा असतो, कधी होकारच देत नाही, सतत नकार, म्हणून काय रडतराव म्हटलं जातं। आणि डी जो पर्याय आहे तर याच्यामध्ये कुळाला कलंक लावणारा, कुळाला कलंक लावणारा जो असतो त्याला दिवटा म्हटलं जातं। लक्षात येतं ना?
मग या निमित्ताने पहा तुमचा अभ्यास कसा होतोय. तुम्हाला दळूबाई म्हणजे काय समजलं, मेषपात्र पण समजलं, रडतराव याचाही अर्थ समजला, दिवटा याचाही अर्थ समजला. बरोबर आहे. हा खऱ्या अर्थानं असे विविध शब्द प्रकार तुमच्या नजरेतून जातात, तुमच्या कानावर येतात आणि पर्यायाने आपला अभ्यास होत असतो. म्हणून प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हेच का, त्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी काय आहे, त्याच्या बेसिक संकल्पना कोणत्या आहेत, ही प्रत्येक गोष्ट तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. ओके, चला आपण पुढे जाऊया. पुढे जात असताना नगर या शब्दातील अक्षरापासून 2 अक्षरी किती अर्थपूर्ण शब्द तयार होतात, किती अर्थपूर्ण शब्द तयार होतात, किती अर्थपूर्ण शब्द तयार होतात, हे तुम्हाला या ठिकाणी पाहायचं आहे. नगर या शब्दातील अक्षरापासून किती अर्थपूर्ण शब्द तयार होतात सांगा. 2 होतील, 1 होईल, 3 होईल की 4 होईल? काय वाटतं पहा बरं. प्रश्न कसे आहे. आम्हाला वाटतं की सहजपणे आपल्याला उत्तर येईल. दिसतं तसं नसतं, वाटतं तितकं सोपंही नसतं. बरोबर आहे ना. मग काय होतं पहा की या ठिकाणी मित्रांनो नगर शब्द आहे. नगर पाहूया आपण विचार करून. आता नग म्हणजे पर्वत, बरोबर आहे ना. त्याच्यानंतर इथं गर, गर म्हणजे फळातला गर, फळातला गर, बरोबर आहे ना. त्याच्यानंतर इथं तुम्हाला लक्षात येईल नग गर, त्याच्यानंतर पुढे आहे रग, 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 रग म्हणजे काय रे. रग याचा अर्थ ताकद, ताकद. नंतर गर, नग, नर. आता पुढचा शब्द काय आहे. नर. नर म्हणजे जसं मनुष्यतर प्राणी जे असतात, तर मनुष्यतर प्राण्यांमध्ये एक असतो नर आणि दुसरा असतो मादी. म्हणजे पुरुषवाचक आपण नर म्हटलं जातं, पुरुषवाचक. हे काय आहे. पुरुषवाचक, पुरुषवाचक मनुष्यतर प्राण्यांमध्ये वापरलं जातं. मग आता ही झाली पहिली बाजू नग, नग म्हणजे पर्वत. दुसरी झाली फळातला गर, तिसरी झाली रग आणि चौथी झाली नर. म्हणजे या शब्दापासून किती शब्द तयार होतात रे. 4. मग याचं उत्तर आहे 4. आणि ही बाकीची उत्तरं कशी आहेत मग. चुकीची आहेत. येतंय लक्षात. पहा असेही प्रश्न असतात, असेही उत्तर असतात. बऱ्याच जणांना वाटतं काय अभ्यास करायचा, काय नाही का, माझा अभ्यास चांगला आहे. पण इथं मित्रांनो प्रत्येक गोष्ट ही मोजून मापून विचारली जाते, हेही तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. पुढे काय विचारलेलं आहे पहा. वाढत्या महागाईमुळे सामान्य माणसाची काय झालं पहा. कंबर कसली, कंबर खचली, कंबर बांधली, कंबर तुटली. पेट्रोलचे भाव गगनाला भिडलेले आहेत. अगदी 100 प्युअर 111 ते 112 रुपये लिटर. बाकीचं पेट्रोल 104 रुपये 75 पैसे. बरोबर आहे ना. म्हणजे किती की जे पेट्रोल तुम्ही त्या ठिकाणी 60-70 रुपयाला घेत होते, आज त्याचे 2025 मध्ये 100च्या पुढे काही दिवसांनी 125 रुपये होतील. आणि म्हणून एवढंच नाही, तेलाचे बाजार तुम्ही पहा, इतर वेगवेगळी सौंदर्य प्रसाधनं पहा किंवा कोणतीही गोष्ट मार्केटला जाऊन पहा, तर हळूहळू काय झालेले. वाढत्या महागाईमुळे सामान्य माणसाची कंबर तुटली आहे. कंबर कसली नाही, कंबर तुटली. ही बाकीचे उत्तर चुकीचे आहे. कंबर कसणे म्हणजे त्यांनी काय करणे, जोमाने कामाला लागणे. कंबर बांधली पण नाही, कंबर बांधली म्हणजे निश्चय पक्का केला. इथं कंबर तुटली उत्तर बरोबर आहे. सामान्य माणसाची काय झाली रे, कंबर तुटली. कंबरड मोडलं, आपल्या भाषेमध्ये कंबरड मोडलं म्हणतोय आपण. वडाची साल पिंपळाला या म्हणीचा योग्य पर्याय निवडा. तिसरा प्रश्न आहे वडाची साल पिंपळाला. आता वडाची साल पिंपळाला एखाद्याला दोष दाखवणे, एकाचे दोष दुसऱ्यावर ढकलणे, दोष लपवण्यात युक्ती योजणे, एकाचे गुण दुसऱ्याला चिकटवणे. वडाची साल पिंपळाला. शोधा. काय उत्तर आहे रे. वडाची साल पिंपळाला. हे वड आणि पिंपळ याच्यामध्ये फरक आहे. तर याचा अर्थ काय होतो, हे उत्तर चुकीचं आहे, हे उत्तर चुकीचं आहे. हे उत्तर एकाचे गुण दुसऱ्याला चिकटवणे, एकाचे गुण दुसऱ्याला चिकटवणे. वड्याचं तेल वांग्यावर, विनाकारण पाहुणे तुम्ही असं काय करता,
वडाची साल पिंपळाला लावता, बरोबर आहे ना. कितीही चांगलं वागा, तुम्हाला नावच नाही असं म्हटलं जातं, बरोबर आहे. चला पुढे जाऊया. महानायक पुस्तकाचे लेखक कोण? बऱ्याच वेळा परीक्षेला मराठीतील गाजलेले साहित्यिक व त्यांचे साहित्य पुस्तक, जसं बाबा आमटे ज्वाला आणि फुले, समिधा साधना आमटे, प्रकाश वाटा प्रकाश आमटे, आनंदवन विकास आमटे, लज्जा तस्लिमा नसरीन, एक होता कारवर, बरोबर आहे ना. मग आता या पुस्तकांचा जर विचार वगैरे केला, वीणा गवाणकर या पुस्तकांचा जर विचार वगैरे केला, तर हा विचार करत असताना तुम्हाला एखादं जसं सेवाग्राम ते शोधग्राम डॉक्टर अभय बंगांचं पुस्तक आहे, माझे गाव माझे तीर्थ अण्णा हजारे यांचं पुस्तक आहे, ज्योतिपुंज नरेंद्र मोदींचं पुस्तक आहे, आणि मग हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे, महानायक विश्वास पाटील. छावा. त्याच्यानंतर इथं तुम्हाला माहित पाहिजे हे, म्हणजे ही बाकीची उत्तरं काय आहेत रे? चुकीची आहेत. ओके. विवा शिरवाडकर, विष्णू वामन शिरवाडकर, काय आहे त्यांचं कविता संग्रह कोणता आहे? विशाखा. ओके. मग हे पुस्तक तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. शिवाजी मृत्युंजय शिवाजी सावंत, चलायचं पुढे. विश्वास पाटील झाडा झडती, महानायक पांगिरा, हे कोणाची पुस्तक आहे? विश्वास पाटील यांचं हे उत्तर बरोबर आहे. इथं मृत्युंजय, इथं विशाखा नावाचा यांचा काव्यसंग्रह आहे. पानिपत झाडा झडती पण, पानिपत महानायक झाडा झडती, हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. पण इथं उत्तर काय आहे? महानायक पुस्तकाचे लेखक ते आहेत, कोण आहे रे? विश्वास पाटील. पुढे, धव या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? धव. आता धव कोणाला म्हटलं जातं? तर कांत पद पती लक्ष्मी. आता इथं तुम्हाला योग्य उत्तराची निवड करायची आहे. धव, पा शब्द काय माहितीये? धव 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 असा शब्द आहे. धव कोणाला म्हणतात? आता इथं पा, कांता याचा अर्थ काय होतो रे? पत्नी. कांत म्हणजे नवरा, पद म्हणजे काय? पाय होतय, पती म्हणजे काय? लक्ष्मी म्हणजे श्री, इंदिरा, इंदिरा, बरोबर आहे ना. लक्ष्मी, वैष्णवी. पण धव याचा अर्थ आहे पती, नवरा. आपल्या भाषेमध्ये नवरा नवरा नवरा, यालाच म्हटलं जातं कांत, यालाच म्हटलं जातं धनी, भरतार. ओके. हे उत्तर बरोबर आहे. ही बाकीची उत्तरं कशी आहेत रे? चुकीची आहेत. असे प्रश्न अशी उत्तर. ठीक आहे. हा, मन्वंतर या शब्दातील एकूण वर्णसंख्या किती? मन्वंतर. डू यू नो अंडरस्टँड मन्वंतर? आता पहा मन्वंतर, पाहूया आपण काय घडतंय ते. मन्वंतर याच्यामध्ये एकूण वर्णसंख्या किती? तर वर्णसंख्येचा विचार करत असताना आपण मूलध्वनीचा विचार करावा लागेल. 8 9 10 11. काय उत्तर आहे पाहूया, काय घडतंय ते पाहूया. मन्वंतर, मन्वंतर. मन्वंतरचा विचार करत असताना म अधिक अ अधिक न अधिक व अधिक अ अधिक अम अधिक त अधिक र, त नंतर अ येणार आहे. त नंतर काय रे? त नंतर अधिक अ अधिक र अधिक अ. आता पाहूया 1 2 3 4 5 6 7 8 9 10. तर इथं 10 उत्तर बरोबर आहे. ही बाकीची उत्तरं कशी आहे? चूक आहे. पहा, हा म मध्ये अ, हा अर्धवट न आहे, अ येणार नाही. हा व आहे, वची ही दांडी अ आहे, याच्यामध्ये अम अनुस्वार आहे. तर हे तलवारीचा, त्याच्यामध्ये अ आहे. र मध्ये अ आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10.
मन्वंतर या शब्दामध्ये मूलध्वनींची संख्या किती आहे रे? 10 आहे. 10 पक्क लक्षात ठेवा. किती आहे? 10. खालीलपैकी षष्टी विभक्तीचे प्रत्यय ओळखा. षष्टी विभक्तीचे प्रत्यय ओळखा. षष्टी. आता षष्टी म्हटल्यानंतर तुम्हाला माहित पाहिजे वाक्यामध्ये मूळ शब्द जसेच्या तसे कधीच येत नाही. त्यांच्या मूळ रूपामध्ये बदल होतो. नामाचा व सर्वनामाचा क्रियापदाशी येणारा संबंध ज्या विकारांनी दर्शवला जातो त्या विकारांना विभक्तीचे प्रत्यय असे म्हणतात. आता षष्टी म्हटलेले आहे. प्रथम विभक्ती प्रत्यय नाही, प्रत्यय नाही. द्वितीया सलाते सलानाते. तृतीया ने एसी निसी. चतुर्थी सलाते सलानाते. पंचमी उन्हुंतून उन्हुंतून. षष्टी चाचीचे चेचाची झाजीचे झे झाजी. सप्तमी तय्या तय्या. संबोधन एक वचनात प्रत्यय नाही, अनेक वचनामध्ये नो. ओके. आणि म्हणून इथं आहे चाचीचे चेचाची झाजीचे झेजाची. हे कशाचे आहे? सलाते सलानाते. तर हे आहे तृतीया आणि चतुर्थी. हे कशाचे आहेत रे? षष्टी. हे सप्तमी. सप्तमी नंतर हे आहे तृतीया. काय आहे मॅडम? तृतीया. ने एसी निसी इही. ओके. चला पुढे जाऊया. निष्कपट या शब्दाची संधी खालीलप्रमाणे कोणत्या पोट शब्दांनी केली जाते? निष्कपट याला म्हणायचं विसर्ग शकार संधी. निष्कपट. आता काय होईल रे? नि अधिक कपट बरोबर निष्कपट. म्हणजे हे उत्तर बरोबर आहे आणि बाकीची उत्तर चुकीची आहे. याला म्हणायचं विसर्ग विसर्ग शकार संधी. कोणती संधी आहे ही? विसर्ग शकार संधी. दुष्काळ, दुष्कृत्य, दुष्परिणाम अशा अर्थानं. ओके. चला पुढे पुढे जात असताना आता तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे तांडव नृत्य करणे या वाक्प्रचाराचा समानार्थी शब्द कोणता आहे? तांडव नृत्य करणे. शंकराला ज्यावेळेस राग आला होता शंकराने तांडव नृत्य केलं होतं. पित्त खवळणे, शंख करणे, तलवार गाजवणे, थैथयाट करणे. तांडव नृत्य. तांडव नृत्य. सांगा काय वाटतं? पित्त खवळणे, शंख करणे, तलवार गाजवणे, थैथयाट करणे. काय अर्थ होतो? तांडव नृत्य करणे म्हणजेच याचा अर्थ होतो थैथयाट करणे. पित्त खवळणे याचा अर्थ माझं पित्त खवळलं, रागवणे. तलवार गाजवणे पराक्रम करणे, शंख धरणे शुभ प्रारंभ करणे. थैथयाट करणे म्हणजे या ठिकाणी तांडव नृत्य करणे. शंकराने काय केलं होतं? तांडव नृत्य केलं होतं, थैथयाट. पित्त खवळणे रागवणे, तलवार गाजवणे पराक्रम करणे, सुतवाच्य करणे शुभ सुरुवात करणे, सुतवाच्य करणे, शंख करणे याचा अर्थ थैथयाट. ओके. तर याचं उत्तर आहे थैथयाट करणे. पुढे चला. सावळाचा रंग तुझा पावसाळी नभापरी. सावळाचा रंग तुझा पावसाळी नभापरी. श्लेष अलंकार आहे, यमक आहे, अतिशयोक्ती आहे की उपमा आहे? चला सांगा पटापट. मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला माहित पाहिजे अलंकार म्हणजे काय. अलंकाराचे दोन प्रकार, एक शब्द अलंकार, दुसरा अर्थ अलंकार. शब्द अलंकारामध्ये यमक, अनुप्रास, श्लेष. आता सावळाचा रंग तुझा पावसाळी नभापरी. ज्या वेळेस वाक्यामध्ये काय की सारखा, सम, जोगा, परी, गत असे शब्द असतात त्यावेळेस तो कोणता अलंकार असतो रे? तर तो असतो उपमा अलंकार. सावळाचा रंग तुझा पावसाळी नभापरी कृष्णाच्या संदर्भात असं वापरलेलं आहे. म्हणजेच इथं तुम्हाला लक्षात घ्यायचंय उपमेय हे उपमानासारखे. उपमेय हे उपमानासारखे आहे असे जेथे वर्णन केले जाते तेथे कोणता अलंकार होतो रे?
तेथे उपमा अलंकार होतो. उपमे हे उपमानासारखे आहे. एखादी गोष्ट आहे त्यापेक्षा म्हणजेच प्रमाणापेक्षा जास्त फुगून सांगितली जाते, मोठी करून सांगितली जाते, तिथं अतिशयोक्ती अलंकार होतो. यमक याचा अर्थ पोटा पुरता पसा पाहिजे, नको पिकाया पोळी, देणाऱ्याचे हात हजारो, दुबळी माझी झोळी, पोळी झोळी. बरोबर आहे ना. आज गोकुळात रंग खेळतो हरी, राधिके जरा जपून जा तुझ्या घरी, हरी आणि घरी. यमक आहे. श्लेष अलंकार श्रीकृष्ण नवरा मी नवरी, शिशुपाल नवरा मी नवरी. बरोबर आहे ना. एकच शब्द दोन वेगळ्या अर्थाने वापरला जातो. सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, कलंकमतीचा झडो, विषय सर्वता नावडो, घडो पडो झडो नावडो. इथं यमक आहे, श्लेष अलंकार आहे. म्हणजे इथं सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, कलंकमतीचा झडो, विषय सर्वता नावडो, यमक अलंकार. आणि श्लेष कसं की बैल मेला पुरावा काय, शंकराच्या पिंडीवर वाहिली तिने सुमने, कुस्करू नका ही सुमने, अशा अर्थानं श्लेष. हा गाव नदीच्या काठी, सांगलीला येशील का, कशी कितीतरी तुला बस लागते का, भरपूर उदाहरणं आहेत. चला पुढे जाऊया. धातू म्हणजे काय. जसं मी वाचतो, मूळ धातू वाच, गातो, मूळ धातू गा, पाहतो, मूळ धातू पहा, करतो, मूळ धातू कर. तर धातू म्हणजे काय, शब्दाचं सामान्य रूप नाही. शब्दाचं जे मूळ रूप आहे राधा, सामान्य रूप म्हटलं तर शब्दयोगी अव्यय नाही, क्रिया विशेषण अव्यय नाही, प्रत्ययरहित क्रियावाचक शब्द. हे उत्तर बरोबर आहे. ही बाकीची उत्तरच चूक आहे. सामान्य रूप कशाला म्हणायचं, शब्दाचं जे मूळ रूप असतं त्याला. शब्दयोगी अव्यय पक्षी झाडावर बसले, शब्दाला जोडून येणाऱ्या. क्रिया विशेषण वाक्यामध्ये क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या. अविकारी अव्ययांना, पीटी उषा जलद धावते, मिल्खा सिंग जलद धावतो, अशा अर्थानं धातू म्हणजे प्रत्ययरहित क्रियावाचक शब्द. जसं या ठिकाणी मी अभ्यास करतो, मूळ धातू कर, बरोबर आहे ना. नंतर मी म्हटलं पिकलेला आंबा, पिकलेला आंबा, मूळ धातू पीक. पेटती ज्योत, पेटती ज्योत, मूळ धातू पेट. खाणारी तोंड, खाणारी तोंड, मूळ धातू खा. आणि म्हणून हा नारी प्रत्यय लागला, ती लेला तो, याला म्हणायचं प्रत्ययवाचक, प्रत्ययरहित क्रियावाचक शब्द. 100% बरोबर आहे. क्रिया करण्याची, पिकण्याची, पेटण्याची, खाण्याची. पुढे चला. म हे व्यंजन खालीलपैकी कोणत्या प्रकारात मोडते. तालव्य, सजातीय, अनुनासिक, अघोष वर्ण. पहा आता काय उत्तर असावं सांगा. तुम्हाला काय वाटतं सांगा. पहा, तालव्य आहे, सजातीय आहे, अनुनासिक आहे की अघोष आहे. म म म, प फ ब भ म. आता म कशामध्ये येईल रे. हे पहा, या ठिकाणी हा वाङ्मय. इकडे पहा पंचम, इथं पहा, लक्षात घ्या. वाङ्मय, चंचल, नमो नमः, नंदी, ओम, हे आहे अनुनासिके. अगोदर हवा तोंडातून नंतर नाकातून बाहेर पडते आणि म्हणून याला म्हटलं जातं अनुनासिके. काय आहे रे उत्तर, अनुनासिके. तालव्य कोणता आहे. तालव्य, तालव्यामध्ये च, छ, ज, छ. सजातीय स्वर कोणते आहे. अ, आ, ई, ई, उ, उ. अनुनासिके हे 5. या 5 याला अनुनासिके म्हटलं जातंय. ओके, हे अनुनासिके आहेत. अघोष, क च ट त प, क ख, क च छ, क च ट, ट ठ, ड ढ. क च ट त प, पाहून घ्या. क च ट त प, क ख, च छ, ट ठ, त थ, प फ. याला 10 यांना अघोष व्यंजने म्हणतात. त्याचं दुसरं नाव आहे कठोर व्यंजने. चला पुढे. दादा पायी चालत आले या वाक्यातील पायी या शब्दाची सप्तमी विभक्तीच्या रूपात कारक अर्थ कोणता. पायी चालत आले,
सप्तमी. आता पायी चालत आले, दादा पायी चालत आले, या वाक्यातील पायी या शब्दाचा सप्तमीचा विभक्तीचा कारकार्थ कोणता? वाक्यामध्ये नामाचा व सर्वनामाचा क्रियापदाशी येणारा संबंध, ज्या क्रियापदाशी येणारा संबंध म्हणजे विभक्तीचे कारकार्थ. प्रथमेचा कारकार्थ कर्ता, द्वितीयेचा कर्म, तृतीया करण, चतुर्थी संप्रदान, पंचमी आपादान, षष्टी कारकार्थ नसतो, सप्तमी अधिकरण. म्हणजे याचं उत्तर आहे अधिकरण. ही बाकीची उत्तर चुकीचे. करण, तृतीयेचा कारकार्थ करण असतो. आपादान, पंचमीचा कारकार्थ आपादान असतो. प्रथमेचा कारकार्थ कर्ता आहे आणि हे आहे सप्तमीचा कारकार्थ अधिकरण असतो. काय असतो रे? सप्तमीचा कारकार्थ काय असतो? अधिकरण असतो. येतंय लक्षात? चला पुढे जाऊया. शब्दांच्या जाती किती? आपल्या बोलण्यात किंवा लिहिण्यात एका पाठोपाठ एक शेकडो हजारो शब्द येतात. त्या शब्दांचा योग्य पद्धतीने अभ्यास करता यावा म्हणून भाषा अभ्यासकांनी त्याचे 8 गट तयार केले. त्यालाच शब्दांच्या 8 जाती असे म्हणतात. म्हणजे एखादं कोणतंही सर्वसामान्य मूल सांगू शकेल, अगदी 4वी-5वीचा विद्यार्थी, की शब्दांच्या 8 जाती आहेत. किती जाती आहेत रे? 8. ठेवा लक्षात. पुढे पाहूया आपण. 2 नामे किंवा एक वर्गीय शब्द जोडणाऱ्या शब्दाला काय म्हणतात? 2 नामे किंवा एक वर्गीय शब्द. आता 2 नामे जोडणाऱ्या याचा अर्थ आई, वडील, पाटी, पेन्सिल, खरे, खोटे, पास, नापास. आता इथं काय आहे माहिती आहे तुम्हाला? तर इथला जर विचार वगैरे केला तर इथं विचार करा, इथं शब्द काय आहे पहा. आई आणि वडील, पाटी व पेन्सिल, खरे किंवा खोटे, पास वा नापास, पास किंवा नापास. मग इथं काय आहे पाहून घ्या. इथला जर विचार वगैरे केला तर हा विचार करत असताना आणि व किंवा अथवा याला म्हणायचं उभयान्वयी अव्यय. काय आहे याचं उत्तर? उभयान्वयी अव्यय. ही बाकीची उत्तरं कशी आहेत रे? बाकीची उत्तरं चुकीची आहेत. याला म्हणायचं उभयान्वयी अव्यय. कोणता अव्यय हे? उभय अन्वयी अव्यय. आणि ही बाकीची उत्तरं कशी आहे? चूक आहे. शब्दाला जोडून येणाऱ्या अविकारी अव्ययांना शब्दयोगी अव्यय. त्याचबरोबर केवळ प्रयोगी आपल्या अंतःकरणातील भावना व्यक्त केल्या जातात. क्रिया विशेषण माहित आहे. क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या अविकारी अव्ययांना. मराठी भाषेचे शिवाजी कोणास म्हणतात? आपल्याला माहिती आहे गोल्या घोबड. मराठी भाषेचे शिवाजी कोण आहे रे? विष्णू शास्त्री चिपळूणकर. मराठी भाषेचे जॉन्सन, जॉन्सन हे काय आहे? यांचे वडील कृष्ण शास्त्री चिपळूणकर. मराठीचे पाणिनी दादोबा पांडुरंग तरखडकर. मराठीचे पाणिनी दादोबा पांडुरंग तरखडकर. कृष्णाजी केशव दामले व्याकरणकार आहे. मराठी व्याकरणकार. मराठी व्याकरणकार आहे. इथं हे शिवाजी मराठीचे शिवाजी. लक्षात ठेवा. मराठीचे जॉन्सन कृष्ण शास्त्री चिपळूणकर. मराठीचे शिवाजी विष्णू शास्त्री चिपळूणकर. त्याच्यानंतर मराठीचे पाणिनी दादोबा पांडुरंग तरखडकर. तरखडकर काय शब्द आहे? तरखडकर. तरखडकर शब्द आहे. पाणिनी मराठी. ठेवा.
लक्षात ठेवा. असे प्रश्न, असे उत्तर. खालीलपैकी अनुनासिक वर्ण कोणता? इतक्यातच आपण पाहिलेला अनुनासिक वर्ण कोणता. आता अनुनासिक वर्ण, खालीलपैकी अनुनासिक वर्ण ओळखा. खालीलपैकी अनुनासिक वर्ण ओळखा. चन, चंचल हा अनुनासिक आहे. ड पण अनुनासिक, हा न पण अनुनासिक आहे. न रे बाणेचा असा न, बरोबर आहे. आणि म्हणून इथं वरील सर्व उत्तर बरोबर आहे. हे सगळेच अनुनासिक आहे. बरोबर आहे. मगाशी दाखवल्याप्रमाणे वाङ्मय, चंचल हे सगळे अनुनासिक आहेत. चला पुढे जाऊया आपण. समृद्धीची जिल्हा अधिकारी म्हणून निवड झाली. अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. समृद्धीची निवड होणारी कोण आहे रे? समृद्धी. समृद्धीची जिल्हा अधिकारी म्हणून निवड झाली. समृद्धी षष्टी. ही बाकीचे उत्तर चुकीचे आहेत. षष्टीचे प्रत्यय आहेत चाचीचे, चेचाची, झाजीचे, झेजाची. खालीलपैकी विशेष नाम ओळखा. स्वागता, गाय, हिमालय, मित्रत्व. ठेवलेल्या नावाला विशेष नाम म्हणतात. विशेष नाम, प्रॉपर नाउन. आता स्वागता काय झालं रे? भाववाचक. गाय सामान्य नाम. हिमालय काय झालं? प्रॉपर नाउन. प्रॉपर नाउन यांनी ठेवलेलं नाव. हे उत्तर बरोबर आहे. ही बाकीची उत्तर चूक आहे. स्वागता, स्वागता. आता स्वागता म्हटल्यानंतर स्वागता हे प्रॉपर नाउन पण होऊ शकतं. स्वागता बरोबर ठेवलेलं नाव आहे. मित्रत्व हे भाववाचक नाम आहे. भाववाचक नाम आहे. हे विशेष नाम आहे. हे सामान्य नाम आहे गाय. नंतर स्वागता हे विशेष, एखाद्या मुलीचं नाव असू शकतं, विशेष नाम. आणि भाववाचक नाम म्हणजे इथं भाववाचक पण होऊ शकतं बरं का. स्वागतम, स्वागता. परंतु ते कसं वापरलेलं आहे याच्यावरती अवलंबून असेल. इथं मात्र उत्तर आहे हिमालय. हिमालय हे विशेष नाम आहे. तिची साडी सुंदर आहे. अधोरेखित शब्दाचं विशेषण ओळखा. तिची साडी सुंदर आहे. तिची साडी सुंदर आहे. अधोरेखित शब्दाचे विशेषण ओळखा. आता अधोरेखित शब्द कोणता केलेला आहे रे? तर इथं पाहिजे तिची. आता तिची म्हटल्यानंतर काय? सर्वनामाचा वापर विशेषणासारखा होतो म्हणून त्या सार्वनामिक विशेषण म्हणतात. ही बाकीची चुकीची आहे. दर्शक मध्ये हा, दर्शक सर्वनाम कोणते आहे? तर दर्शक सर्वनामामध्ये हा, ही, हे, तो, ती, ते. सार्वनामिक मध्ये मीच, माझा, तूच, तुझा. संबंधी मध्ये जो, जी, जे, ज्या. आणि प्रश्नार्थक मध्ये कोण, काय, कोण, काय अशा अर्थानं. ओके, ठीक आहे. लक्षात येत आहे मग? बरोबर आहे. चला पुढे जाऊया. पुढे जात असताना पुढचा प्रश्न काय आहे पहा. मंदिरात आरती चालली होती. बरोबर आहे. मंदिरात आरती चालली होती. आरती चालली होती याचा अर्थ गणपतीची आरती. सुख करिता दुःख हरिता वार्ता विघ्नाची, हो वार्ता विघ्नाची. आपण ज्याला देवाचं गुणगान म्हणतो ते गुणगान. आणि मंदिरात आरती चालली होती म्हणजे एखादी मुलगी वगैरे, याचा अर्थ या ठिकाणी कोणता अलंकार होतो? श्लेष. एखाद्या वाक्यामध्ये किंवा कवितेच्या चरणामध्ये एकच शब्द दोन वेगळ्या अर्थाने वापरल्यास जो अलंकार होतो त्या अलंकाराला श्लेष अलंकार असे म्हणतात. म्हणजे यमक उत्तर चुकीचं आहे, अनुप्रास उत्तर चुकीचं आहे, विरोधाभास. यमक मध्ये मी तुम्हाला सांगितलं की जसं शर आला तो धावून आला काळ, विवळला तो श्रावण बाळ. काळ बाळ यमक झाला. आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत. चिमणीने चिंचेचा चिंचुका चुचीने चटकन चावला, अनुप्रास झाला. विरोधाभास जरी आंधळी मी तुला पाहते रे, तुझी मूर्ती माझ्या उरी राहते रे. याला काय म्हणायचं? याला म्हणायचं विरोधाभास. आणि म्हणून मंदिरात आरती चालली होती हा कोणता अलंकार आहे रे? श्लेष. काय उत्तर आहे याचं? श्लेष. एकच शब्द दोन वेगळ्या अर्थाने वापरला जातो. कविता, प्रसाद.
बरोबर आहे ना, अशा अर्थानं. ठीक आहे, पुढे चला. पुढे जात असताना पुढचा प्रश्न काय आहे पहा. बार भाई या शब्दाचा समास ओळखा. बार भाई, 12 भावांचा समूह. कर्मधारय आहे, मध्यम पदलोपी आहे, विभक्ती तत्पुरुष आहे की द्विगु आहे. याच्यासाठी सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला माहित पाहिजे, समास म्हणजे काय. तर मित्रांनो, इथं याचं उत्तर आहे द्विगु समास. बार भाई, 12 भावांचा समूह. पंचवटी, 5 वडांचा समूह. नवरात्र, 9 रात्रींचा समूह. चातुर्मास, 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 4 महिन्यांचा समूह. बार भाई, 12 भावांचा समूह. म्हणजे ही बाकीची उत्तरं कशी आहेत, चुकीची आहेत. ओके, लक्षात घ्या. पुढे मंत्रालय या शब्दाची संधियुक्त शब्दाचा योग्य विग्रह ओळखा. मंत्रालय, मंत्रालय काय होईल रे इथं, मंत्र अधिक आलय बरोबर मंत्रालय. इथं अ आहे, इथं आ आहे, दोन्हीही सोर आहे. सोर अधिक सोर बरोबर सोर संधी. आता मंत्रालय म्हटलेलं आहे, मंत्रालय, तर मंत्र अधिक आलय बरोबर मंत्रालय. हे पहिलंच उत्तर बरोबर आहे. जर प्रचलित संधीनुसार असतं तर मंत्री अधिक आलय असतं, पण इथं फक्त मंत्रालय संधियुक्त शब्दाचा विग्रह, मंत्र अधिक आलय. मंत्रा हे हॉटेलचं नाव आहे, म्हणून पहिलं उत्तर अगदी बरोबर आहे. ठीक आहे. दुसरा पहा, सोसाट्याचा वारा आला आणि पाऊस गेला. हे वाक्य कोणत्या प्रकारात येतं. 2 वाक्य एकत्र जोडण्यासाठी कशाचा वापर केला, आणीचा. जर आणीचा वापर होत असेल तर हे संयुक्त वाक्य आहे. ज्या वाक्यामध्ये एकच उद्देश आणि एकच विधेय असतं त्याला केवल म्हटलं जातं. 2 वाक्य एकत्र जोडताना जे ते जर तरची भाषा असेल मिश्र वाक्य. जर वाक्यामध्ये आज्ञे प्रार्थना विनंती असेल तर ते आज्ञार्थी वाक्य. इथं मात्र हे संयुक्त वाक्य आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो, या ठिकाणी तुमची जी काही सरळ सेवा परीक्षा आहे त्या सरळ सेवा परीक्षेला अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. एकंदरीतच तुमचा TCS पॅटर्न असेल, IBPS पॅटर्न असेल अथवा महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेणाऱ्या परीक्षा असतील, या सर्वांची काठिण्य पातळी लक्षात घेऊन मराठी व्याकरणामध्ये असे प्रश्न, अशी उत्तरं असतात. चला तर मित्रांनो, अशा पद्धतीने आज आपण संभाव्य प्रश्न प्रकारांचा अभ्यास केला. असेच नवनवीन प्रश्न घेऊन आपण भेटूया पुढील भागामध्ये. जर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जरूर आमची सरळ सेवा बॅच एकदा खरेदी करा, निमित्त बना. तुमचे मित्र असतील, इतर नातेवाईक असतील, अकॅडमीशी तुम्ही संपर्क साधा. टिक्कर मराठी ॲप डाउनलोड करा. अशाच पद्धतीने गणित असेल, त्याचबरोबर बुद्धिमत्ता असेल, इंग्रजी असेल, मराठी असेल, GS असेल, सर्वच विषय तुमच्यापर्यंत पोहोचवले जाणार आहे. मी दर दिवशी तुमच्या समोर येणार आहे, दर दिवशी संध्याकाळी 7 वाजता. पुन्हा भेटूया पुढील भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद, हॅपी थॉट्स, थँक्यू.